अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सोहळा हा आयोजित करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाणांचा सत्कार केला जाणार आहे। मात्र राष्ट्रवादीकडून शरद पवारांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। पवारांना निमंत्रण न दिल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। आज होणाऱ्या कार्यक्रमामध्ये शरद पवार उपस्थिती लावणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, शरद पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण हे देण्यात आलेलं नाहीये, त्याचबरोबर ठाकरेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं का? प्रथमेश, आपण जर पाहिलं तर सध्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून, आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान आज जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। आणि आतापर्यंत राज्यात होऊन गेलेले जे मुख्यमंत्री आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलेले, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि 4 वेळेस मुख्यमंत्री पद भूषवलेले शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले। त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण मिळत नसल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र आज होणाऱ्या या कार्यक्रमाला शरद पवार असतील किंवा त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे उपस्थिती लावणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर निमंत्रण न मिळाल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, कारण की या कार्यक्रमासाठी सध्या माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर नारायण राणे असतील, अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशा सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं होतं। आणि आता यापैकी कोणते कोणते माजी मुख्यमंत्री हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। प्रथमेश, धनंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। Thank you.